वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजे छत्रपती शिवरायांना कमी लेखण्याचा प्रयत्न। हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्ट होत आहे। कपोलकल्पित समाधी उभारण्यात आली हे महाराष्ट्राचे दुर्दैव। समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एक कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव। स्वराज्य पक्षाचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड समाधीस्थळावरील कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा उपस्थित केला होता। तसेच ही समाधी कपोलकल्पित असून तिला इतिहासाचा कुठलाही आधार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं। तसेच रायगडावरील वाघा कुत्र्याची ही कपोलकल्पित समाधी हटविण्यासंदर्भात संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं। आता या समाधीबाबत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचा पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असं इंद्रजित सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले। तसेच वाघ्या कुत्र्याची निर्मिती देखील कुठून झाली यावर त्यांनी भाष्य केलं। राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचं त्यांनी सांगितलं। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपोलकल्पित स्मारक आहे। याची इतिहासात कुठलीही नोंद नाही। इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्रात वाघ्या कुत्र्याची कोठेही नोंद नाही। तसेच वाघ्या कुत्र्याचं स्मारक करून छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता। राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाल्याचे इंद्रजित सावंत यांनी म्हटले। वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी जी मागणी केली आहे ती योग्यच असल्याचेही इंद्रजित सावंत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले। त्यामुळे राज्यात एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून वादंग सुरू असताना आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचाही मुद्दा चर्चेत आला आहे। कोणताही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। तशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचं ते म्हणाले। 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा असंही त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे। यापूर्वी शिवभक्तांनी हटवली होती। पुतळा रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागे कथित वाघ्या कुत्र्याची समाधी बांधण्यात आली आहे। त्या गोष्टीला कोणत्याही ऐतिहासिक आधार नसल्याचं सांगत शिवभक्तांनी त्याला अनेकदा विरोध केला आहे। याआधी एकदा शिवप्रेमींनी हा पुतळा हटवला होता, पण प्रशासनाने तो पुन्हा त्या ठिकाणी बसवला। त्या पुतळ्याला पोलिसांचे संरक्षण देखील आहे। आता संभाजीराजेंनीही पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे। वाघ्या कुत्र्याची समाधीही अलीकडच्या काळात बांधण्यात आली असून ते रायगडावरील अतिक्रमण असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे।